तिथून मी सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे आणि सर्वांना मी अभिनंदन देतो की आज अपरा एकादशी आहे आणि एकादशीच्या दिवशी भगवद्गीता श्रवण करणे हे अत्यंत दुर्लभ असा संयोग आणि आपला अत्यंत भाग्यवान आहे. आपण भाग्यवान आहोत. भगवंताच्या असीम कृपेनेच हा दुर्मिळ संयोग घडून येतो. तर तुम्ही सर्व नशिबान आहात. एकादशीला भगवद्गीतेची चर्चा करीत आहोत आणि आज आपण ध्यान योगाबद्दल चर्चा करणार आहोत. तसं ध्यान योग हा शब्द ऐकला की भीती वाटते. अध्यायी तुम्ही उघडून पाहिला 6वा अध्याय भगवद्गीतेचा तर आणखी भीती वाटते. तर नेमकी हीच भीती कमी करून किंवा नाहीशी करून आपण आजच्या या 21व्या शतकामध्ये या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आज आपण जिथे आहे तिथे राहून कशा रीतीने ध्यान योग पालन करायचा याच्याविषयी चर्चा करणार आहोत. तर सर्वांनी खूप ध्यानपूर्वक श्रवण करा ध्यान योगाबद्दल. धन्यवाद. हरे कृष्णा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. आपणा सर्वांचे पुनश्च एक बार आम्ही स्वागत करत आहोत या ध्यान योगामध्ये. तर ध्यान योगाची मूळ व्याख्या महाराणी कुंती माताने केलेली आहे. ग्रंथराज श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदामध्ये 8व्या अध्यायामध्ये कुंती मातेच्या अतिशय सुंदर अशा प्रार्थना आपणास आढळतात. कुंती माता कुणी साधारण नव्हती. ती वीर कन्या होती. शूरसेन आणि कुंती भोज महाराजांची ती पुत्री होती. वीर पत्नी महाराज पांडू यांची ती वीर पत्नी होती आणि पंचपांडवांसारख्या महान धनुर्धर महारथींची ती माता होती, वीर माता. आणि वयाच्या आपल्या उत्तरार्धामध्ये या कुंती मातेने ध्यान योगाची व्याख्या सांगितली. या 42व्या श्लोकामध्ये ती सांगते, त्वयि मे अनन्य विषया मतीर मधुपते सकृत रतिम उद्वहताम अद्धा गंगे ओघम उदन्वती. हे भगवान श्री कृष्ण, माझी मती तुमच्या मध्ये लागू द्या, तुमच्या चरणी लागू द्या. अनन्य विषया, एक असतो अन्य विषय आणि दुसरा असतं अनन्य विषय. अन्य विषय कोणते आहेत? आहार, निद्रा, भय, मैथुन, संसार, प्रपंच, नातेवाईक, आनंद, हे सगळे अन्य विषय आहेत. आणि अनन्य विषय हे केवळ भगवंताविषयी लागू शकतात. आणखी दुसरं कोणतंही ध्यान नको. मती, ध्यान या शब्दाचा अर्थ कुंती देवी सांगते. मती, अटेन्शन, ध्यान, चित्त, या गोष्टी तुमच्या चरणी लागू द्या, आणखी कोठेही नको. एक राजमाता सांगत आहे. आणि ज्या वेळेला युधिष्ठिर महाराज सम्राट बनले त्यावेळेचं वाक्य हे, कुरुक्षेत्राच्या युद्धानंतरच. एक राजमातेला किती उपभोग मिळू शकतो, किती आनंद मिळू शकतो, काय काय ती उपभोगू शकत नाही. सर्व पृथ्वीचं साम्राज्य तिच्या चरणी लोळत होतं. त्यावेळेला ती म्हणत आहे, कंगाल झाल्यावरती नाही, वनवासामध्ये नाही, आपल्याकडे काही एक पैसा नसताना नाही. ती कधी म्हणत आहे? ज्यावेळी ती राजमाता चक्रवर्ती सम्राट युधिष्ठिर महाराजांची आई असताना.
की तुमच्या चरणी माझे चित्त लागू द्या, तुमच्या चरणी माझी मती लागू द्या. उदाहरणार्थ ती स्वतःच उदाहरण देते. ज्या प्रकारे गंगे ओघम उदन्वती, गंगा देवी अनंत अडथळ्यांसहित समुद्राला जाऊन भेटते, त्या प्रकारे हे भगवंता माझी मती कितीही अडथळे माझ्या जीवनात येऊ द्या. गंगादेवीमध्ये किती अडथळे, त्याच्यावरती धरणं बांधली जातात, त्याच्यामध्ये दगड मोठे मोठे पाषाण येऊन पडतात, कित्येक हत्ती, कित्येक प्रेत, कित्येक शव त्याच्यामध्ये येऊन पडतात, परंतु गंगेचं पाणी थांबत नाही. काहीही झालं तरी ते सागराला जाऊन मिळतं. गंगा सागर संगे मिळे, तुकाराम महाराजांचे अभंग आहे. कितीतरी अडचणी आल्या तरी गंगादेवी समुद्राला सागराला जाऊन भेटते. त्याचप्रमाणे हे भगवंत माझी मती कितीही अडचणी आल्या तरी तुमच्या चरणी लागू द्या. एक सांसारिक स्त्री सांगत आहे, आपल्या वयाच्या उत्तरार्धामध्ये, म्हातारपणामध्ये, वृद्धापकाळामध्ये, आणि ती स्त्री का असं सांगत आहे, कारण तिच्या जीवनामध्ये लहानपणापासून संकट आली. शूरसेन राजाची राजकन्या कुंती भोज राजाकडे दत्तक म्हणून आली, पहिला धक्का. वयाच्या तरुणावस्थेमध्ये पती पांडू महाराज दिवंगत झाले, दुसरा धक्का. आपली मुलं लहान लहान असतानाच कौरवांनी त्यांची हत्या करण्याचे अनेक प्रयत्न केले, षडयंत्र केले. हे कितीतरी धक्के वारंवार तिला सहन करावे लागत होते. वनवास, तिची पुत्रवधू द्रौपदीचं वस्त्रहरण, त्याच्यानंतर अनेक मृधे महारथास्ते, कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरती अनेक योद्धा जसे भीष्मदेव, द्रोणाचार्य, कृपाचार्य, महारथी कर्ण, शकुनी आणि दुर्योधनासारखे महान योद्धे ही त्याच्या मुलाला मारण्यासाठी उद्युत होते. किती संकट. त्याच्यानंतर युद्ध झाल्यावर परीक्षित महाराज यांचा हत्याकांड करण्याचा प्रयत्न, 5 मुलांची तर हत्या झालीच पांडवांच्या. इतकी सारी संकट भोगल्यानंतर कुंती देवी सांगते, हे भगवंता ही संकट वारंवार येऊ देत. विपदः संतुतः शाश्वत तत्र तत्र जगद्गुरु. ही संकट वारंवार येऊ देत, कारण या संकटामध्येच तुमची तीव्रतेने भक्ती होते, माझं चित्त तुमच्यामध्ये लागतं या संकटामध्ये. तर हा आपल्या चर्चेचा मुख्य विषय आहे आणि सारांश आहे. आता मी जसं अष्टांग योगाचं वर्णन करेन, इकडं तिकडं आपलं ध्यान भरकटू नये म्हणून मी तुम्हाला सारांश पहिल्यांदा सांगितला. बाकी काही समजो अथवा न समजो, परंतु हे समजलं पाहिजे की कितीही संकट आली तरी आपलं चित्त भगवंतांच्या चरणी लागलं पाहिजे. हा आजच्या प्रवचनाचा सार आहे. तर ध्यान योग हा जो 6वा अध्याय आहे भगवद्गीतेचा, हा तसा पाहायला गेला वर करणी तर अत्यंत कठीण विषय आहे. वाचायला, समजायला आणि पालन करायला तर आपण विसरूनच जावा, कारण हा फार कठीण विषय आहे. भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायामध्ये 27 आणि 28व्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते अष्टांग योगाचं वर्णन करत आहेत. आणि तोच मुद्दा पुढे घेऊन श्रीकृष्ण 6व्या अध्यायामध्ये अष्टांग योगाने सुरुवात करतात. तर अष्टांग योगाची जी पद्धती आहे ती अशा प्रकारे आहे, आपण आता पाहत आहोत. परंतु ते पालन करण्यासाठी कृष्ण सांगतात 6व्या अध्यायाच्या पहिल्या काही श्लोकांमध्ये 1 ते 9 या श्लोकांमध्ये कृष्ण त्याची पात्रता सांगत आहेत, कोण हा अष्टांग योग पालन करू शकतो. तर ती स्लाइड दाखवा पहिली. अष्टांग योगाची तुम्ही स्थिती बघा किती उच्च आहे आणि त्याचे पालन करण्याची जी पूर्व पात्रता आहे ती पण आपण पाहू. तर सर्वप्रथम सर्वसाधारण मनुष्य हा पशु जीवन जगत असतो. आहार, निद्रा, भय आणि मैथून, खाणे, झोपणे, स्वतःचं रक्षण करणे कसं तरी करून,
आणि मैथून जीवन जगणे हे पाशवी जीवन आहे, हे पशूंचं जीवन आहे. आपणही खातो, पशुही खातात. आपण झोपतो, पशु झोपतात. आपण मैथून करतो, पशु करतात आणि पशु स्वतःचं रक्षण करण्याचा प्रयत्न करतात. तसेच आपण करत असतो. हे पशुचं जीवन आहे. त्याच्यातून थोडंसं वरती उठलं की कर्मकांडीय मनुष्य जीवन चालू होतं. म्हणजे देव, धर्म, अनुष्ठान इत्यादी चालू होतात. व्रतवैकल्य इत्यादी चालू होतात. यज्ञ, याग, हवन हे सगळं याच्यामध्ये येतं. इथून मनुष्य जीवन चालू होतं. इतर देवी देवतांची पूजा, अर्चना इत्यादी गोष्टी. इतके सोमवार, तितके शनिवार, तितके रविवार इत्यादी, गुरुवार हे कर्मकांडामध्ये येतं. त्याच्या पुढं ज्या वेळेला हेच कर्म आपण भगवंताच्या चरणी व्हायला सुरुवात करतो त्याला म्हणतात कर्मयोग. पशुजीवन आणि कर्मकांडामध्ये भगवंताचा संबंध नसतो. पशुजीवनात तर काहीच नसतो आणि कर्मकांडामध्ये देवी देवतांची पूजा येते. आणि कर्मयोग, योग हा शब्द देवाशी संबंधित होतो, भगवंताशी. आणि त्यावेळेला आपल्याला कर्मयोगामध्ये प्रवेश मिळतो. भगवंताला ज्यावेळेला आपली फळं अर्पण करतो. त्याच्यामध्ये पुढचं स्तर आहे सकाम कर्मयोग. एखादं विशिष्ट संकल्प मनात घेऊन नारायणाची पूजा घालणे, जसं सत्यनारायण असेल किंवा कोणतंही विष्णू, राम, नारायण, कृष्ण कोणतंही असू दे. सकाम कर्मयोगामध्ये येतं. माझ्या मुलीचं लग्न होऊ दे, मी असं करतो, रुक्मिणी स्वयंवर वाचतो इत्यादी गोष्टी. त्याच्या पुढे आहे निष्काम कर्मयोग. ही जरा प्रगत अवस्था आहे. याच्यामध्ये इच्छा काहीच नाही वैयक्तिक, आणि जे काही कर्म करतो ते भगवंतांना समर्पित करण्याची वृत्ती असते. त्यामुळे त्याला म्हटलेलं सकाम कर्मयोग. आणि निष्काम कर्मयोग, सॉरी, तर जे काही कर्म आहे ते भगवंताच्या चरणी अर्पण करण्याची वृत्ती असते, स्वतःला आनंद घेण्याची वृत्ती नसते. त्यामुळे त्याला म्हटलेलं निष्काम कर्मयोग. आणि कृष्ण 3ऱ्या अध्यायामध्ये सांगतात की या निष्काम कर्मयोगामुळे ज्ञानाची प्राप्ती होते आणि व्यक्ती जो आहे ते ज्ञानाच्या वेगवेगळ्या स्तरांपर्यंत प्रगत होतो. वैदिक ज्ञान आहेत 108 उपनिषद, 18 पुराणे, 4 वेद, बृहदके, अरण्यके, संहिता, या सगळ्या गोष्टींच्या ज्ञानाकडे तो वळतो. इतिहास इत्यादी गोष्टी. तर तो होतो ज्ञानयोगी. आणि ज्या वेळेला तो ज्ञानयोगात प्रगती करतो त्यावेळेला तो येतो अष्टांग योगामध्ये. तर या अष्टांग योगाची आपण चर्चा करणार आहोत. पुढे चला. हा, थोडं हायलाइट करा, हे दिसायला पाहिजे. झूम. हा, ठीक आहे. तर सर्वप्रथम आहे पशुजीवन, ॲनिमल लाईफ. त्याच्यानंतर मगाशी सांगितलं कर्मकांड, मानव जीवन त्याच्यामध्ये आलं. आणि याच्यामध्ये रुची कशात असते? स्वतःची इंद्रिय तृप्ती, कसतरी करून आनंद उपभोगणे. त्याच्यावरती आता कर्मयोग, इथं भगवंताची सत्ता आपण स्वीकारतो. आणि या कर्मयोगाचे विविध भाग आपण बघितले, सकाम कर्मयोग आणि निष्काम कर्मयोग. त्याच्यातून थोडस वरती गेल्यावर ज्ञानयोग येतं. इथं आपण ज्ञानाची प्राप्ती करतो. त्याच्या पुढे गेल्यावर या ज्ञानयोगातून अजून घ्या खाली. या ज्ञानयोगातून 2 मार्ग निघतात. एक अष्टांग योग, जो आता आपण चर्चा करणार आहोत, आणि त्याच ज्ञानयोगातून ब्रह्म साक्षात्काराकडे आपण वळतो. तर ब्रह्मन साक्षात्कार काय? तर ब्रह्म साक्षात्कार म्हणजे भगवंताच्या निराकार स्वरूपाचा साक्षात्कार. हा ज्ञानयोगातून आपल्याला डायरेक्ट मिळू शकतो, किंवा थोडस प्रगती केल्यावर अष्टांग योग, जो परमात्म्यावरती ध्यान करतो, त्याच्यातूनही आपण भगवंताच्या निराकार तेजाकडे ध्यान करण्याचा प्रयत्न करतो. अष्टांग योगाचं दुसरे प्रकार आहे
अष्टांग योगी निराकार तेजाचं ध्यानही करू शकतो, प्रकाशाचं, आणि तो परमात्म्याचंही ध्यान करू शकतो. त्याला दोन चॉईस आहेत. ज्ञानयोग्याला चॉईस नाही. ज्ञानयोगी सरळ एक तर तो ब्रह्म साक्षात्कारे जाईल किंवा अष्टांग योगाकडे जाईल. परंतु अष्टांग योगी परमात्म्याचं ध्यान करू शकतो. आणि ज्या वेळेला असा परमात्माचा ध्यानी अष्टांग योगी हा साधू संघामध्ये येतो, त्यावेळेला तो भक्ती योगाकडे पळतो, भक्ती योगाकडे वळतो. खाली घ्या. आणि भक्ती योगी ज्या वेळेला साधू संघामध्ये भक्ती करतो, त्यावेळेला त्याला भगवंताचा साक्षात्कार होतो. वदंती तत्तत्व विदस्तत्वम यज्ञानमद्वयम ब्रह्मेति परमात्मेति भगवान इति शब्दते. तर ग्रंथराज भागवताच्या पहिल्या स्कंदाच्या दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकामध्ये, कॅन यू शो 2.11, तर याचं वर्णन आहे. की साक्षात्काराचे विविध स्तर आहेत. साक्षात्काराची विविध स्तर आहेत. एक आहे ब्रह्मन साक्षात्कार, दुसरा आहे परमात्मा साक्षात्कार, आणि तिसरा आहे भगवंताचा साक्षात्कार. भगवंत कोण आहेत, परमात्मा कोण आहेत, यांचा साक्षात्कार. हा, वदंती तत्तत्वविदस्तत्वं यज्ञानमद्वयं ब्रह्मेति परमात्मेति भगवान इति शब्दते. मी सर्व रसिक श्रोत्यांना एक गोष्ट आवर्जून ध्यानात आणू इच्छितो की हे पहा, मी माझ्या मनाचं काही सांगत नाहीये. जे शास्त्रातले श्लोक आहेत ते तुमच्या समोर मांडत आहे. त्याच्यात माझा वैयक्तिक संशोधन काहीच नाही. जे आहे ते समोर मांडत आहे. ब्रह्मेति परमात्मेति भगवान इति शब्दते. एक आहे पहिला साक्षात्कार ब्रह्माचा. ब्रह्म म्हणजे भगवंताच्या शरीराचा प्रकाश. परमात्मा हा चतुर्भुज परमात्मा असतो आपल्या हृदयामध्ये. हे दोघेही भगवंतापासून येतात. आणि भगवान इति शब्दते, भगवान इति शब्दते, हे तिन्ही वेगळे आहेत. या तिन्हींचा स्तर वेगळा आहे. काल एकाने प्रश्न विचारला बघा, काल परवा कोणीतरी, विष्णूचा 8वा अवतार कृष्ण, कृष्णाचा 8वा अवतार काहीतरी असा प्रश्न होता. त्याच्यात आपण जो श्लोक सांगितला, एतेच अंश कला पुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं. हे सगळे अंश आणि कला आहेत. ब्रह्म, परमात्मा. ब्रह्म तर भगवंताचा शरीराचा प्रकाश आहे आणि परमात्मा त्यांचं विस्तारित स्वरूप आहे. परंतु कृष्णस्तु भगवान स्वयं, भगवान जे आहेत स्वयं श्रीकृष्ण आहेत. आणि त्यांच्यापासून बाकीचे सगळे विस्तारित स्वरूप येतात. 3.28 फर्स्ट कॅन्टो 3.28 प्लीज ओपन. हा, 28. हा नाही 28 बरोबर आहे. जस्ट बॅक 28. हा, एते चांश कला पुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्रियार्य व्याकुलं लोकं मृडयन्ति युगे युगे. कृष्णस्तु भगवान स्वयं. भगवान कोण आहेत तर कृष्ण, आणि त्यांच्यापासून बाकीची विस्तारित स्वरूप येतात. नारायण, राम, नरसिंह, वराह, हे सगळे त्यांच्यापासून येतात. त्यातून परमात्मा सुद्धा एक विस्तारित स्वरूप आहे. आणि ब्रह्म तर कृष्णाचा शरीराचा प्रकाश आहे. यस्य प्रभा प्रभवतो जगदंड कोटी कोटी शेष अशेष वसुधाति विभूति भिन्नम तद ब्रह्म निष्कलम अनंतम शेष भूतम गोविंदमादि पुरुषम तमहं भजामि. तर भगवंताच्या शरीराचा प्रकाश म्हणजे ब्रह्म, असे ब्रह्मसंहिता सांगते. 5वा अध्याय ब्रह्माजी सांगत आहे, मी नाही सांगत. ब्रह्म म्हणजे भगवंताच्या शरीराचा प्रकाश. परमात्मा हा भगवंताचा विस्तारित स्वरूप आहे. मग भगवंत कोण आहेत इथं सांगितलंय बघा, या श्लोकात सांगितलंय भगवंत कोण आहेत. कृष्णस्तु भगवान स्वयं. कृष्ण भगवंत आहेत. कृष्ण भगवंत आहेत.
तर याविषयी आपण पुन्हा चर्चा करू पुढे जाऊ तसा. मग अष्टांग योगाचं पालन कसं करायचं? तर अष्टांग योगाचं जे पालन आहे, पुढची स्लाइड दाखवा, ते करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला सर्व संघ परित्याग करावा लागतो. निष्काम कर्मयोगाचाही, जसं एक माताजी विचारत होत्या की मला विकर्म करायचं नाही, माझ्या पतीला मांसाहार करायचा असतो पण मला करायचं नाही, काय करू? आता त्या माताजींसाठी काय आहे की कर्म म्हणजे पतीची सेवा करणे, पण पतीला जे पाहिजे ते देणे, त्याला म्हटलेलं आहे कर्म. मग चित्त भगवंतामध्ये लावलं तर ते कर्मयोग होतं, असं आहे. आणि निष्काम काय, अशी अपेक्षा ठेवू नका की पती प्रसन्नच होईल. तुम्ही तुमचं कर्म करा, चित्त भगवंतामध्ये लावा, तर ते निष्काम कर्मयोग होतं. परंतु या अष्टांग योगाचं पालन करण्यासाठी ते पण सोडून द्यायला लागतं आणि सगळं काही संसार वगैरे सगळा प्रपंच सोडून जंगलात जावा आणि हिमालयात जावा, पहिला नियम असं. आणि मनाला नियंत्रण करा. एक व्यक्तीचा परवा दिवशी प्रश्न होता बघा, मनावर नियंत्रण करण्याचा, तो आपण आता चर्चा करणार आहोत. मनाला नियंत्रण करा, मनावरती नियंत्रण करा, हा दुसरा नियम आहे. एक तर सर्वसंग परित्याग करा कुटुंबाचा, आणि त्याच्यानंतर मनावर नियंत्रण करा. कारण सर्वसंग परित्याग करणारे साधू संन्यासांचं पण कधी कधी मनावर नियंत्रण नसतं, आपण पाहतो बऱ्याचदा नसतं मनावर नियंत्रण. म्हणून मनावर नियंत्रण करणे दुसरी अट. आणि तिसरी अट, उदासीन. समाजामध्ये काय चाललंय, कुटुंबामध्ये काय चाललंय, कुणी आपला मान करते, सन्मान करते, या सर्वांविषयी तुल्य निंदा स्तुतीर मौनी संतुष्टो येन केनचित. उदासीन राहणे सर्वांच्या बद्दल, ही तिसरी अट आहे. सर्वसंग परित्याग, मनावरचं नियंत्रण आणि उदासीन राहणे, ह्या 3 अटी जो कोणी पालन करेल तो अष्टांग योगाचं पालन करू शकतो, असं भगवंत गीतेत सांगत आहेत. मग अष्टांग योगाला हे अष्टांग योग का म्हटलेलं आहे, याचीही चर्चा आपण स्क्रीनवरती पाहू. तर भगवान श्रीकृष्ण याचं वर्णन करत आहेत. श्लोक संख्या 10 ते 32, 6व्या अध्यायाच्या 10 ते 32. पहिल्या 9 श्लोकामध्ये बाकीचं सगळं सांगितलं त्यांनी, आपण जी चर्चा केली. पुढच्या 10 ते 32 या श्लोकांमध्ये त्यांनी या अष्टांग योगाचं वर्णन केलेलं आहे. कसं बसावं, कुठं जावं, काय करावं, सगळं डिटेल वर्णन आहे. एकांत स्थळी जावं, जंगलामध्ये जावं, जास्त उंच आसनावरती बसू नये, जमिनीवर पण बसायचं नाही, मध्यम असं आसन बनवायचं, त्याच्यावरती मृगचर्म अंथरून मग आपण बसावं, स्वच्छ ठिकाणी, मन शांत करून, मनाला नियंत्रित करून. मग काय करायचं आहे, हे 8 प्रकार आपण पालन करायचे. बघा, पहिला आहे यम. यम या शब्दाचा अर्थ आहे वेगवेगळे प्रतिबंध. जसं पहिल्यांदाच आलं, मांसाहार नाही, नशा नाही, जुगार नाही, व्यभिचार नाही, कुणाची निंदा करायची नाही, डोंट डू दिस, नकारात्मक, हे करू नका, त्याला म्हटलेलं यम. दुसरा स्तर आहे अष्टांग योगातला नियम. हे करा, भगवंतावरती ध्यान करा किंवा निराकारावरती ध्यान करा. काय काय करावं, एकांत स्थळी जावं, स्वच्छता पाळावी, पाठीचा कणा ताठ ठेवावा. आता हे प्रवचन ऐकताना पण काही जण बेडवरती लोळत असतील, विचार करा, आणि बसले असतील तर असे वाकले असतील. परंतु नियम मध्ये काय, पाठीचा कणा ताठ ठेवावा, पद्मासनामध्ये बसावं, असे नियम आहेत. पुढे आलं ते आसन, तिसरा स्तर. आसन, पद्मासन किंवा आसनाचे वेगवेगळे प्रकार आहेत, सिद्धासन, सुखासन. तर त्या विशिष्ट आसनामध्येच बसावं. तुम्ही कसंही करू शकत नाही असं एकदम निवांत. असा योग होत नाही, अष्टांग योग असा होत नाही. त्याला विशिष्ट आसन आहे, ते पालन करावंच लागतं. त्याच्या पुढे आहे प्राणायाम. आपले श्वासावरती नियंत्रण. प्राणायामामध्ये पण अलग अलग वेगवेगळे प्रकार आहेत.
अनुलोम विलोम. तर हे सगळे आपल्या श्वासावरती नियंत्रण ठेवण्यासाठी आहेत. म्हणून बघा, कासव जास्त दिवस का जगतं, शेकडो वर्ष जगतं कासव. 1757 मधल्या रॉबर्ट क्लाईव्हला पाहिलेला कासव आजही कलकत्त्याच्या व्हिक्टोरिया पॅलेसच्या तलावामध्ये आहे. का? कारण त्याचा श्वासावर फार नियंत्रण असते. एकदा श्वास घेतला की ते खाली जातं आणि कित्येक दिवस वर येत नाही. त्या एका श्वासावर तो कित्येक दिवस जगतं. श्वासावर ज्याचं नियंत्रण आहे तो दीर्घकाळ जगू शकतो. म्हणून प्राणायाम करणाऱ्या लोकांचं जी तब्येत आहे ती चांगली राहते, त्याचं आरोग्य चांगलं राहतं बघा. असं आहे प्राणायाम. आणि समजा आपण इंद्रिय तृप्ती केली, खास करून मैथुन इत्यादी, तर श्वासोच्छ्वास खूप जातो, त्यामुळे आयुष्य कमी होतं. त्याच्या पुढे आहे प्रत्याहार. इंद्रियांवरती निग्रह. खाण्याची इच्छा करू नये, काही पाहण्याची इच्छा करू नये, काही अति बडबड करण्याची इच्छा करू नये. काही काही लोकांना बडबड 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 तोंडाचा गिरणीचा पट्टा सुरू झाला तर तो काही थांबत नाही, तो चालूच असतो, चालूच असतो. तर ते इंद्रिय नियंत्रित करणे. त्याच्यानंतर धारणा. भगवंतावरती ध्यान लावणे. तर ब्रह्म निराकार किंवा परमात्मा किंवा कृष्णावरती धारणा. आणि ध्यान हा पुढचा स्तर आहे, 7वा. ध्यान म्हणजे काय? तर पूर्णपणे त्याच्यामध्ये मंत्रमुग्ध ध्यानमग्न एकाग्र होऊन जाणे. आणि समाधी, त्याच्यामध्ये तल्लीन होऊन जाणे, मला म्हटलं समाधी. तर हे अष्टांग योगाचे 8 वेगवेगळे स्तर आहेत. मनावरती अत्यंत नियंत्रण हवं, तर ह्या सगळ्या गोष्टी शक्य आहेत. मनावरती नियंत्रण झालं तर इंद्रियांवरती नियंत्रण होतं, आणि इंद्रियांवरती नियंत्रण झालं तर आपण आसनस्थ व्यवस्थित होऊ आणि मग नियम पालन करू शकतो, आणि मग त्याला यम आपण प्रतिबंधित करू शकतो. असे वेगवेगळे स्तर आहेत. सुरुवात मनापासून होते. तर आता मला सांगा, मृगचर्म किंवा वाघाचं चर्म आपण पाहतो ते बसण्यासाठी घेतलं जातं. कृष्ण सांगतात मृगचर्माबद्दल या अध्यायात. का बरे, त्याचा का उपयोग करायचा? याचं कारण असं आहे, वाघाचं किंवा मृगचर्म जर अंथरलं त्याच्यावरती आपण बसलो तर त्याच्याजवळ साप येत नाहीत, विंचू येत नाहीत, सरपटणारे प्राणी येत नाहीत, मच्छर येत नाहीत, मुंग्या लागत नाहीत, वाळवी लागत नाही, आपल्याला कोणी त्रास देत नाही, बाकीचे जीव. नंतर जंगलात गेल्यावर सगळेच येणार ना हे, मग आपलं ध्यान भरकटणार. म्हणून मृगचर्म किंवा व्याघ्र चर्माचं या ठिकाणी संधान आहे. तर आता मला सर्वांनी सांगा, आपल्यापैकी किती जण हे पालन करू शकाल? प्रामाणिकपणे सांगा, हात वर करा. शक्य आहे का आज? अहो, तुम्ही जरी होय म्हणाला सगळेजण, तर अर्जुन स्वतः म्हणतो मला हे शक्य नाही. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. हे कृष्ण, मला अजिबात जमणार नाहीये. आता ही चर्चा चालली आहे 5000 वर्षापूर्वी, आणि अर्जुनासारखा महान धनुर्धर, जो गांडीवधारी होता, ज्याच्या धनुष्याचं नाव गांडीव होतं, आणि शास्त्रामध्ये वर्णन आहे गांडीव धनुष्य तोच व्यक्ती उचलू शकतो ज्याचा कामवासनेवर ताबा आहे, ज्याने कामवासना जिंकलेली आहे, तोच व्यक्ती गांडीव उचलू शकत होता. असा अर्जुन. आणि याचं प्रमाण म्हणजे ज्या वेळेला स्वर्गातील अप्सरा उर्वशीनं त्याला मागणी घातली शरीर सुखाची, त्यावेळेला त्यांनी साफ नकार दिला. अहो, उर्वशीला पाहिल्यावर मोठे मोठे संत महंत पतित होतात, परंतु अर्जुनाने त्याच्यावरती ताबा मिळवलेला होता. तो अर्जुन, गांडीवधारी तो अर्जुन, ज्याने सर्व इंद्रियांवर विजय मिळवलेला, तो म्हणतो
चंचल ही मन कृष्ण परमार्थी बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायुडीव सुदुष्कर. आज कुणी म्हणेल मूर्खपणाने मी हे पालन करू शकेल म्हणून, आणि बरेचसे तथाकथित योग शिकवणारे लोक त्याचं प्रचलनही करतात, प्रसारणही करतात. परंतु अर्जुनासारखा व्यक्ती म्हणतो की मला हे शक्य नाही. अर्जुन आपलं मत सांगतो, आपली निर्बलता त्या ठिकाणी सांगतो की मला हे शक्य नाही, काहीतरी प्रॅक्टिकल सांगा. आणि कृष्ण त्या ठिकाणी सांगतात, श्री भगवान उवाच असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम. 6.35 असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम. हे महाबाहू, 35 श्लोक डिस्प्ले करा. हे महाबाहू अर्जुना, मुद्दामहून महाबाहू का म्हटलेला आहे? कारण अर्जुन हा सर्वांना जिंकण्यामध्ये माहिर होता. अर्जुन जो आहे तो शत्रूंना जिंकण्यामध्ये माहिर होता. आणि असा अर्जुन ज्यांनी बलाढ्य शत्रूंना पराजित केलं होतं, त्या अर्जुनाला कृष्ण संबोधित करतायत. 55 असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम. हे महाबाहू अर्जुना, मनावर नियंत्रण करणे अत्यंत कठीण आहे, परंतु कठीण तर आहे. अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. अभ्यास आणि वैराग्याने मनावर नियंत्रण केलं जाऊ शकतं. एका व्यक्तीचा आपल्या भक्तांपैकी, श्रोत्यांपैकी कोणाचा तरी प्रश्न होता बघा, त्याने ध्यानपूर्वक ऐका. परवा दिवशी प्रश्न होता, अभ्यास आणि वैराग्याने आपण मनावरती नियंत्रण करू शकतो. हे शक्य आहे, कृष्ण अर्जुनाला सांगत आहे. त्याचं परपोट आहे, त्याला तात्पर्य आहे. त्याचं तात्पर्य दाखवू शकता का? हा, तर हे कसं करायचं? अभ्यास आणि वैराग्य या दोन शब्दाने, या दोन सरावाने, अभ्यास आणि वैराग्य आपण मनावरती नियंत्रण करू शकतो. तर हे अत्यंत महत्वपूर्ण आहे समजून घेणे की अभ्यास आणि वैराग्य म्हणजे काय. तर हे तात्पर्य जर तुम्हाला समजलं तर मानवी जीवनाचं सार समजलं असं समजा. आणि असं लिखाण आणि अशी समज आणि अशी शिकवण केवळ आणि केवळ जगद्गुरु श्रील प्रभुपादांसारखे संतच देऊ शकतात. काय तात्पर्य लिहिलंय, काय त्याचा भावार्थ आहे आपण पाहू. आता हायलाइट करा तात्पर्य, एक एक ओळ न ओळ आपण पाहू. तर अर्जुन म्हणतो की मला मनाला कंट्रोल करणे शक्य नाही. कृष्ण म्हणतात ठीक आहे, मला माहिती आहे, निसंशय मला माहिती आहे की कठीण आहे, परंतु अभ्यास आणि वैराग्याने मनाला नियंत्रित केलं जाऊ शकतं. तात्पर्यात प्रभुपाद पहिलंच वाक्य म्हणतात, अर्जुनाने म्हटल्याप्रमाणे हेकेखोर मनाला वश करणे कठीण आहे आणि हे भगवंतांनी मान्य केले. परंतु त्याच वेळेला भगवंत सुचवितात की अभ्यास आणि वैराग्याने मनाला वश करणे शक्य आहे. तर अभ्यास म्हणजे काय? दोन शब्द सांगितलेत, अभ्यास आणि वैराग्य. अभ्यास म्हणजे काय? अभ्यास म्हणजे असं नाही की आपल्या शाळेचा अभ्यास. सद्य स्थितीत अभ्यास, अध्यात्माचा अभ्यास म्हणजे असं नाही की पवित्र स्थळी निवास करणे, परमात्म्यावर मन केंद्रित करणे, मनावर आणि इंद्रियावर नियंत्रण करणे, ब्रह्मचर्याचं पालन करणे. तर याला अभ्यास नाही म्हटलेलं. काय झालं? तात्पर्य दाखवण्यात आहे. तर याला अभ्यास नाही म्हटलेलं. हा, जाऊ दे वरती. हा, दिसतंय सर्वांना? The difficulty of controlling the obstinate mind as expressed by Arjuna is accepted by the personality of Godhead. भगवंतांनी सुद्धा मान्य केले की मनावर नियंत्रण नाही करू शकत, परंतु त्यांनी आपल्याला अभ्यास करायला सांगितलं.
सराव करायला सांगितलंय. कुठला सराव? प्रभुपाद पुढे सांगतात, इन द प्रेझेंट एज नो वन कॅन ऑब्झर्व द स्ट्रिक्ट रूल्स अँड रेग्युलेशन्स ऑफ प्लेसिंग ऑनसेल्फ इन सेक्रेट प्लेस. आताच्या काळात आपण तीर्थस्थळी जाऊन निवास करू शकत नाही, किंवा परमात्म्यावर ध्यान करू शकत नाही, किंवा मनावर कंट्रोल करू शकत नाही, किंवा ब्रह्मचर्याचं पालन पण करू शकत नाही, किंवा एकांतात आपण निवास करू शकत नाही. प्रभुपाद स्टेप बाय स्टेप जातात. पहिल्यांदा भगवंतांनी मान्य केलं मनाला नियंत्रित करणे अवघड आहे, आणि नंतर म्हणतात की प्रॅक्टिस करायला सांगितलं. पण प्रॅक्टिस करायची तर कशाची हो? परमात्म्यावर आपण ध्यान करू शकत नाही, तीर्थयात्रा जास्त करू शकत नाही, ब्रह्मचर्याचं पालन तर आजच्या युगात सोडूनच द्या. मग प्रॅक्टिस करायची तर कशाची? प्रॅक्टिस पुढची करायची आहे. पुढे गेलं बघा, बाय द प्रॅक्टिस ऑफ कृष्ण कॉन्शियसनेस हाऊएव्हर वन एंगेजेस इन 9 टाइप्स ऑफ डिवोशनल सर्व्हिस टू द लॉर्ड. कृष्ण भावनेचा सराव, आणि त्यामध्ये काय? श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरण, नवविधा भक्ती याचा सराव करायचा, अभ्यास करायचा. कशाचा? कृष्ण भावनेच्या कार्यांचा. श्रवण, कीर्तन, स्मरण, वंदन, पूजन इत्यादी. आणि या नवविधा भक्तीमध्ये द फर्स्ट अँड फॉरमोस्ट ऑफ सच डिवोशनल एंगेजमेंट्स इज हिअरिंग अबाउट कृष्णा. आणि या भक्तिमय सरावामध्ये सर्वप्रथम येतं कृष्णाविषयी श्रवण करणे, भगवंताविषयी श्रवण करणे. बरं ठीक आहे, केलं, ह्याचा फायदा काय हो आम्हाला? प्रभुपाद पुढे सांगतायत, दिस इज अ व्हेरी पॉवरफुल ट्रान्सेंडेंटल मेथड फॉर प्युरिफाईंग द माइंड ऑल मिसगिविंग्स. आणि हे कृष्णाविषयी श्रवण करण्याची ही जी प्रणाली आहे ती अत्यंत शक्तिशाली आहे. मनाला शुद्धीकरण करण्यासाठी, मनाला वश करण्यासाठी कृष्णाविषयी श्रवण करण्याची जी प्रणाली आहे ती अत्यंत प्रभावकारी आहे. कारण द मोर वन हिअर्स अबाउट कृष्णा, जितकं आपण कृष्णाविषयी श्रवण करू तितकं आपण साक्षात्कारी होतो, आणि आपलं मन जे आहे ते कृष्णाकडे आकर्षित होतं, आणि आपल्या मनाला आपोआपच वैराग्याचं प्रशिक्षण मिळतं. एकदा का मन कृष्णाकडे वळलं तर नको त्या गोष्टीकडे आपण जातच नाही. बाय डिटॅचिंग द माइंड फ्रॉम ऍक्टिव्हिटीज नॉट डिवोटेड टू द लॉर्ड, वन इज व्हेरी इझिली लर्न वैराग्य. ज्या गोष्टी आपोआपच आपलं मन तिकडे वळत नाही वाईट गोष्टींकडे. वैराग्य म्हणजे काय? वैराग्य मीन्स डिटॅचमेंट फ्रॉम मॅटर अँड एंगेजमेंट ऑफ द माइंड इन स्पिरिट. वैराग्य म्हणजे भौतिकतेतून मन काढणे आणि अध्यात्मामध्ये लावणे. आणि निराकारवादी जे वैराग्य आहे ते अत्यंत कठीण आहे. आणि कृष्ण भावनेतील श्रवण भक्ती जी आहे ती खूप व्यावहारिक आहे. व्यक्ती स्वाभाविकपणे आपोआपच कृष्णाप्रती आसक्त होतो, आणि याला म्हणलेलं परेशान भवो. आपल्याला आध्यात्मिक संतुष्टी प्राप्त होते. ज्या प्रकारे आपण भूक लागल्यावर ते जेवण करतो त्यावेळेला पोट पण भरतं आणि आपली भूक पण भागते, आणि आपल्याला शक्ती पण मिळते. ज्या वेळेला आपण पुढे सांगितलंय, सिमिलरली बाय डिस्चार्ज ऑफ डिवोशनल सर्व्हिस, ज्यावेळेला आपण श्रवण कीर्तन करायला लागतो, नवविधा भक्तीमध्ये लागतो, त्यावेळेला आपल्याला आंतरिक समाधान मिळतं, मन संतुष्ट होतं, आणि आध्यात्मिक शक्ती प्राप्त होते. ज्या प्रकारे आपण एखादा आजार झाल्यानंतर पथ्य पाळतो आणि औषध घेतो, त्या प्रकारे हे कार्य करतात. आणि ज्या वेळेला आपण भगवंताविषयी श्रवण करायला लागतो त्यावेळेला आपलं मन आपोआपच चुकीच्या गोष्टींपासून दूर जायला लागतं आणि कृष्णाकडे आकर्षित होतं. म्हणून हिअरिंग ऑफ द ट्रान्सेंडेंटल ऍक्टिव्हिटीज ऑफ लॉर्ड कृष्णा इज देअरफॉर एक्सपर्ट ट्रीटमेंट ऑफ फॉर द माइंड, मॅड माइंड. Expert treatment for the mad mind, and eating the foodstuffs offered to Krishna is the appropriate diet for suffering patient. This treatment is the process of Krishna consciousness. म्हणून प्रभुपाद सारांश रूपाने सांगतात, जर मनाच्या स्वैर संचारी घोड्याला जर नियंत्रित करायचं असेल तर आपल्याला ह्या मनाला कुठल्याही बाकीच्या विधींपेक्षा भगवंतामध्ये त्यांच्या नामाचं कीर्तन, त्यांच्या लीलांचं श्रवण करण्यामध्ये लावलं तर आपोआपच हे नियंत्रणात येतं, आणि भगवंतांना अर्पण केलेला नैवेद्य प्रसाद म्हणून स्वीकारला तर हे मन जे आहे उच्छृंखल घोड्याप्रमाणे आहे, एखाद्या पिसाळलेल्या हत्तीप्रमाणे आहे, त्याचं आपण नियंत्रण करू शकतो. आपण ती कहाणी पाहिली बघा, बंद करा. तर
ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला चिराग सापडतो अल्लाउद्दीनचा आणि त्याच्यानंतर होतं काय, त्याच्यावरती लिहिलेलं असतं याच्यातून राक्षस बाहेर त्याला कामात लावा, आणि तो व्यक्ती लावतो आणि 5-5 मिनिटात सगळी काम करून येतो. हा 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 हा, हुकुम मेरे आका. तो 5 मिनिटात घर बांधतो, बाकीच्यांची घर बांधतो, धरणं बांधतो, सगळं काय करून येतो आणि शेवटी म्हणतो हा 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 हा, हुकुम मेरे आका, नाही तो मैं आपको खा जाऊंगा. बरोबर. तर असं हे मन जे आहे, त्या मनाला तो व्यक्ती काय म्हणतो, त्या राक्षसाला तो व्यक्ती काय म्हणतो, की तू ही जी पायरी आहे, जो जिना आहे, याच्यावर पहिल्या पायरीवर चढायचं, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे असं म्हणायचं, आणि शेवटच्या पायरीवर जायचं आणि पुन्हा तेच म्हणायचं, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. अशा रीतीने तो खालीवर करतो. राक्षस येतो, पहिल्या पायरीवर हरिनाम घेतो, वरती जातो, शेवटच्या पायरीवर हरिनाम घेतो, खाली येतो. असं तो खालीवर करत राहतो, तिथंच व्यस्त राहतो. आपलं मन पण जे आहे ते राक्षसच आहे. एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप. भगवंताविषयी केलेलं प्रत्येक, भगवंताशिवाय केलेलं प्रत्येक कार्य हे रिकाम्या मनाचं, शैतानाचं कार्य, आणि त्याच्यामध्ये लावलं तरच मन नियंत्रित येऊ शकतं. आणि लावण्याची सोपी पद्धत प्रभुपाद सांगतात, हरिनाम घ्या, हरिकथा श्रवण करा, आणि भगवान श्री हरीला अर्पण केलेलं नैवेद्य प्रसाद म्हणून अर्पण केलेला खावा. मग ते भगवान रामचंद्र असतील, नारायण असतील, नरसिंह असतील, विष्णू असतील, यांच्यापैकी कुणालाही तुम्ही नैवेद्य अर्पण करून खाऊ शकता. हे सगळे भगवंत आहेत. तर म्हणून मनाला नियंत्रण करण्याचा हा एकमेव मार्ग आहे. ईश्वरी प्रेमाखेरीज स्वैर संचारी मनाला नियंत्रण करण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाही. आणि ते ईश्वरी प्रेम हरिनामाने, हरिकथेने आपण प्राप्त करू शकतो, तर तसं नियंत्रण करू शकतो. अष्टांग योगामध्ये तुम्हाला जर सांगितलं इथंच बसा एक 8 दिवस, तर शक्य नाही. आता एक तासाभराच्या 1.5 तासाच्या प्रवचनात आपण खालीवर करायला लागतो. आता कित्येक जण अंथरुणात लोळत ऐकत असतील, तर एवढं शक्य नाही. अशा वेळेला हा व्यावहारिक मार्ग सांगितलाय. मग अर्जुनाला थोडं पडतं, ठीक आहे, अभ्यास आहे ना तो कोणते वैराग्याच्या पुढे येते, नाहीतर वैराग्य असंभव आहे. कृष्ण कथा आणि कृष्ण नामाशिवाय वैराग्य असंभव आहे, शक्यच नाही. म्हणून मोठे मोठे संन्यासी, योगी वगैरे यांचं पतन का होतं? कारण ते कृष्ण नाम, कृष्ण कथा, हरिनाम घेत नाहीत, म्हणून नवविधा भक्तीचा अंगीकार करत नाहीत, म्हणून त्यांचं पतन होतं. अर्जुन पुढे प्रश्न विचारतो की भगवंत हे अष्टांग योगाचं तुम्ही जे वर्णन सांगितलं, मला नाही वाटत सगळेजण ह्याच्यामध्ये यशस्वी होतील. मला नाही वाटत ह्याच्यामध्ये सगळेजण यशस्वी होतील. माझ्या मते असं करा, मला हे सांगा की ज्यांना हे पालन करणे शक्य नाही त्यांचं काय होतं? कृष्ण सांगतात, शुचीनाम श्रीमताम गेहे प्राप्त पुण्यकृतम लोकम उषितम शाश्वतीम समाः. शुचीनाम श्रीमताम गेहे योगो भ्रष्ट विजायते. जे या मार्गामध्ये अयशस्वी होतात त्यांना 2 गोष्टी होतात. शुचीनाम श्रीमताम गेहे, एक तर त्यांना उच्च कुळामध्ये जन्म मिळतो, किंवा त्यांचा जन्म एखाद्या श्रीमंताच्या घरी होतो. तर अध्यात्माचा मार्ग असा आहे, याच्यात जरी आपण भक्ती मार्ग असा आहे, याच्यात जरी आपण विफल झालो, या जन्मात यशस्वी झालो नाही, तरी याच्यात नुकसान असं काहीच नाही. एक तर श्रीमंताच्या घरी जन्म होईल, किंवा एखाद्या उच्च कुळामध्ये जिथं जन्मापासूनच भक्तीचं पालन केलं जाते, त्या परिवारात आपला जन्म होतो. त्या परिवारात म्हणून आपण पाहतो लहान लहान मुलं, आम्ही कित्येक मुलं बघतो आमच्या संस्थेमध्ये, इस्कॉनमध्ये, की लहानपणापासूनच कीर्तन करायला लागतात, मृदंग वाजवायला लागतात, पखवाज वाजवायला लागतात, टाळ वाजवायला लागतात, अगदी 3-4 वर्षाचं असतं. ही एका जन्माची भक्ती नाही, ते मागील जन्मात थोडंफार राहिलो तुम्ही पुन्हा येतात ते. आणि त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्ण या अध्यायाचा शेवट करतात. खूप सुंदर श्लोक आहे, 47वा श्लोक आहे 7व्या अध्यायाचा.
आणि हा श्लोक जर आपल्याला समजला तर 6वा अध्याय समजला आणि आपल्या जीवनाचं कर्तव्य समजलं. 6व्या अध्यायाचा श्लोक उघडा 47. तर कृष्ण सांगतात, योगिनाम अपि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मा श्रद्धावान भजते यो माम समे युक्त तमो मतः. तर ह्या श्लोकाचा आपण निरूपण बघणार आहोत. त्याच्या अगोदर एक स्लाइड आहे बघा, ते वैष्णव संघ, ती स्लाइड दाखवा, मग ह्याच्याकडे येऊ आपण. वैष्णव संघ, तर सर्वांनी ध्यानपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करा. ध्यान योग आणि हा अध्याय फार कठीण आहे, परंतु मी सोपा करण्याचा प्रयत्न केला. हा, ती स्लाइड. हा, तर योग पद्धती कशी सुरू होते? पशु जीवन आहे, नंतर कर्मकांड होतं, त्यानंतर आपण कर्मयोगामध्ये येतो, सकाम कर्मयोग, निष्काम कर्मयोग, त्याच्यामध्ये ज्ञान योग, मग अष्टांग योग. याच्यामध्ये प्रगती जर केली तर आपण नवविधा भक्तीकडे, श्रवण कीर्तनाकडे वळतो, भगवंताच्या आपण भक्तीकडे वळतो. परंतु भक्ती योगापर्यंत भगवान इति शब्दते कृष्णस्तु भगवान स्वयं, भक्ती योग हा सर्वश्रेष्ठ आहे असं भागवताचं आणि गीतेचं म्हणणं आहे. जर भक्ती योग श्रेष्ठ आहे तर या श्रेष्ठतर योगापर्यंत येण्यासाठी उपाय तो काय, मार्ग तो काय? तर अष्टांग युगेला जर अष्टांग युगी ध्यान करत बसला हजारो वर्षे, तर त्याला जर भक्तांचा संग मिळाला, वैष्णवांचा संग मिळाला, तर तो भक्तियोगाकडे वळतो. अन्यथा तो भक्तियोगाकडे वळत नाही. इतका त्याग करून सुद्धा, इतकी तपश्चर्या करून सुद्धा विश्वामित्र मुनी 60,000 वर्ष अष्टांग योग करत होते. त्यांचं पतन झालं, मेनका नंतर रंभा. परंतु नंतर ज्या वेळेला त्यांनी भगवंताचा आश्रय घेतला, भक्तांचा आश्रय घेतला, त्यावेळेला ते महान वैष्णव म्हणले. नंतर राम लक्ष्मण त्यांचे शिष्य झाले. त्रिशंकूच्या प्रसंगामध्ये ते येतं, आपण परत कधी चर्चा करू. अष्टांग योगी, त्याच्यानंतर ज्ञान योगी ज्या वेळेला भक्तांचा संग करतो त्यावेळेला तो भक्ती मार्गात येतो, नाहीतर नाही. ज्या प्रकारे आपले हे आहेत सुखदेव गोस्वामी, चतुष्कुमार इत्यादी, त्यांना ज्या वेळेला सुखदेव गोस्वामीने ज्या वेळेला हरिकथा ऐकली त्यावेळेला ते भक्ती मार्गाकडे वळाले. किंवा निष्काम कर्मयोगी जे आहेत, ज्या वेळेला ते भक्ती मार्ग, भक्तांचा संग करतात, वैष्णवांचा संग करतात, त्यावेळेला ते भक्ती मार्गात येतात. सकाम कर्मयोगी ज्यावेळेला त्याला वैष्णवांचा संग मिळतो त्याच वेळेला ते भक्ती मार्गात येतात. मग कर्मयोगी, कर्मकांडी आणि पशु जीवनात सुद्धा कुठंही या सर्व अष्टांग योगापर्यंत संतांचा संग, साधूंचा संग मिळाला तरच भक्ती मार्गामध्ये आपण लागतो, अन्यथा नाही. पशूंना सुद्धा, पशूंच्या जीवनात जर संत संघ, वैष्णव संघ, भक्तांचा संघ मिळाला तर डायरेक्ट लिफ्ट मिळाल्यासारखं भक्तियोगापर्यंत जातं. ज्या प्रकारे स्वामी प्रभुपाद, शिल प्रभुपाद अमेरिकेला गेले, तिथं गांजा, चरस, कोकेन, हिरोईन, एलएसडी सारखे नशा करणारे लोक, मद्यधुंद अवस्थेमध्ये पशूंपेक्षा खालच्या स्तराचे लोक. पशु तर केवळ पावसाळ्यामध्येच संबंध करत असतील, हे 12 महिने त्याच्यामध्येच अडकलेले लोक, त्यांना ज्यावेळेला प्रभुपादांचा संघ मिळाला ते भक्ती मार्गात डायरेक्ट उचलले गेले. आज तेच लोक गुरुजन आहेत, महाजन आहेत, वैष्णव आहेत, संन्यासी आहेत आणि इस्कॉनचं संचलन करत आहेत. कित्येक कर्मकांडी ज्यावेळेस भारतामध्ये अजूनही आहेत, त्यावेळेस सुद्धा होते. ज्यावेळेस प्रभुपादांचा संघ मिळाला त्यावेळेला ते वैष्णव झाले. कित्येक कर्मयोगी, सकाम कर्मयोगी, निष्काम कर्मयोगी, या सगळ्यांना ज्यावेळेस वैष्णवांचा संघ मिळतो त्यावेळेला ते भक्तियोगात लागतात. मग तो भक्तियोग आहे कसा याचं 47 मध्ये वर्णन केलंय. दाखवा. योगिनामपि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मना श्रद्धावान भजते यो माम समे युक्त तमो मता. हा 6व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे. जो योगी नाम, आता योगी नाम म्हणजे कोणते कोणते योगी आहेत?
आपण पाहिलं कर्मयोगी 3ऱ्या अध्यायात वर्णन आहे, ज्ञानयोग्याचं वर्णन आहे थोडंफार 4थ्या अध्यायामध्ये, पुन्हा कर्मयोगी 5व्या अध्यायात वर्णन आहे. कर्मयोगी, ज्ञानयोगी आणि अष्टांग योगी किंवा ध्यान योगी हे जे वेगवेगळे योगी आहेत, योगी नाम अपि सर्वेशाम, सर्व प्रकारच्या योग्यांमध्ये सर्वेशाम, तो योगी श्रेष्ठ आहे. कोणता? मदगतेन अंतरात्मना, जो अंतर्मनाने अंतःकरणाने ध्यानपूर्वक तळमळीनं कळवळीनं भगवंताची आराधना करतो. कशा प्रकारे? श्रद्धावान भजते यो माम, श्रद्धापूर्वक भगवंताचं भजन करतो. भजन किंवा भक्ती हा जो शब्द आहे तो संस्कृत धातू भज यापासून आलाय. संस्कृत व्हर्बल रूट भज धातूपासून आलाय, ज्याचा अर्थ प्रभुपाद सांगतात भज सेवाया, म्हणजे प्रेमपूर्वक सेवा, त्याला म्हटलेला आहे भक्ती. आणि भक्ती हा शब्द केवळ भगवंतांना लागू होतो. इतर कोणत्याही देवी देवता किंवा मानवाला तुम्ही सेवा केली प्रेमपूर्वक, ती भक्ती होत नाही. भक्त आणि भक्ती हा शब्द केवळ श्रीकृष्णाला लागू होतो, त्यांच्या भक्तांना लागू होतो, अन्य कुणालाही नाही, असं संस्कृत व्याकरणाचा नियम आहे. भज सेवाय, याच्यापासून भजन हा शब्द येतो, याच्यापासून भक्ती हा शब्द येतो. मग आम्ही करतोय की भक्ती, आम्ही करतोय की भजन? आम्ही गोकुळाष्टमीला जातो, आम्ही रामनवमी करतो, आम्ही हे करतो, आम्ही ते करतो, आम्ही असं करतो तसं करतो. आमच्या घरात आबा आज्यापासून नारायणाचं हे आलंय, फोटो लावलाय, ते लावलाय, आपण म्हणतोय की नाही? आम्ही करतोय की भजन? आम्ही जातो इकडं, आम्ही जातो तिकडं, तीर्थयात्रेला आम्ही जातो, वारीला म्हणतो आपण, आहे की नाही? आम्ही दरवर्षी आषाढी वारी, कार्तिक वारी, चैत्री वारी, माई वारी करतो, जातो आम्ही पंढरपूरला, एकादशी वगैरे जात असतो आम्ही, भजते. परंतु भगवंतांनी त्याच्या अगोदर एक शब्द लावलाय बघा, फार महत्वाचा शब्द आहे, श्रद्धावान. तर भक्ती भजन कोणीही करू शकतं. आबाल वृद्ध, स्त्री पुरुष, उच्च नीच, स्पृश्य अस्पृश्य, काळा गोरा, विद्वान मठ्ठ, कुणीही भक्ती करू शकतं. भक्तीला बंधन नाही, भजनाला बंधन नाही, कुणीही करू शकतं. त्याला जातीपातीचं, विद्वतेचं, अज्ञानतेचं, कशा प्रकारचं त्याला बंधन नाही. मग भगवंतांनी एक कोलदांडा घालून ठेवलाय बघा, समजते हा शब्द? त्याला एक बंधन, कोलदांडा घालून ठेवलाय भगवंतांनी. कुठला? श्रद्धावान. भक्ती करायची आहे, पण कशी? श्रद्धेने. भक्ती कशी करायची? श्रद्धेने भक्ती करायचे. श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरण इत्यादी ह्या ज्या गोष्टी आहेत, या श्रद्धेने करायच्या आणि तन्मयतेने करायचे. उगाच लावलीच्या टिमकी बजाव, थोका पॉलिश, या रे जावा रे, करा रे, आम्ही करतोय, हे करतोय, 4 लोकांनी बघितलं पाहिजे, माझी वाहवा केली पाहिजे, किती मोठा धार्मिक झाला हा, किती मोठा हे झाला, संत झाला, आता सारा गाव माझ्या येऊन पायी पडणार, मी इतका मोठा महाराज झालो. यासाठी भक्ती नाही करायची, किंवा यासाठी भजन करायचं नाही. कशासाठी करायचं? भगवंतावर प्रेम करण्यासाठी, भगवंतांना प्राप्त करण्यासाठी, तन्मयतेने, अंतरात्मा. मला कृष्ण पाहिजे, मला भगवंत पाहिजे, याच जन्मामध्ये, वारंवार जन्म घ्यायचे नाहीत, आत्ताच मला भगवंत पाहिजेत, या तन्मयतेने, तीव्रतेने, अकाम सर्व कामो वा मोक्ष काम उदारधे तीव्रेन भक्ती योगेन यजेत पुरुषम परम. श्रद्धापूर्वक तीव्रतेने भक्ती करणे. मग याच्यामध्ये शिक्षणाची अट नाही, कोणी आडाने करू शकतो, कोणी विद्वानही नाही करू शकत. एकदा नारद मुनीने पाहिलं की एक सर्वसाधारण चर्मकार, एक चांभार व्यक्ती हरिनाम घेत होता, झाडाखाली बसून चपला वगैरे शिवत होता, आणि त्यांनी पहिला हरिनाम घेतोय, आणि त्यांनी बघितलं की दुसरीकडे एक अत्यंत विद्वान ब्राह्मण, प्रकांड पंडित, वेदांच्या रुच्या म्हणत होता, आणि तो पण थोडीफार भगवंताची भक्ती करत होता. त्या दोघांनाही पाहून नारद मुनी गेले वैकुंठाला, आणि त्यांनी देवाला विचारलं, भगवान श्री नारायणाला
हे भगवंता तुमच्याकडे पहिला कोण येणार? मला वाटते तो ब्राह्मण येईल ना, त्याला सगळं ज्ञान आहे, सगळं काय, तो तुमची भक्ती पण करत आहे. नारायण म्हणाले नाही, तो चर्मकार जो आहे, तो जो सर्वसाधारण चांभार जो आहे, त्याला पत्नी आहेत, मुलं आहेत, त्याच्यावरती कर्ज आहे, भरपूर काही गोष्टी आहेत त्याच्यावरती, त्याच्या जीवनात बरीच संकट आहेत, तो लवकर येणार आहे म्हणतात. असं कसं काय भगवंता? मला नाही पटत म्हणतात. त्याला काय 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 त्याच्यावरती कितीतरी, त्याला 1-2 बायका झाल्या, पोरं झाली, मुलं बाळ झाली, त्याच्या पोरीचं नांद लागणार, तो कसा येणार मग? एक काम कर, त्यांना तू जाऊन भेट आता आणि ते तुला विचारतील भगवान नारायण काय करत आहेत. त्यावेळेला तू त्यांना सांग की भगवान नारायण जे आहेत ते एका सुईच्या छिद्रामधून, एक जी सुई असते ना, त्या सुईच्या छिद्रामधून जसं आपण दोरा होतो ना, तसं भगवान नारायण हत्ती घालवत आहेत. सुईच्या छिद्रामधून दोऱ्याच्या ऐवजी भगवान नारायण हत्ती घालवत आहेत, असं जाऊन सांग त्यांना. आणि मग ज्या वेळेला नारद मुनी ह्या ब्राह्मणाकडे येतात, पंडित, आणि त्याला अहंकार असतो आपल्या भक्तीचा, आणि तरी सुद्धा त्याला संस्कार असतात, या या देवर्षी, या नारद मुनी, या, बसा, खावा प्या, काय हवं तुमची, काय सेवा करू, तुम्ही आता कुठून येतात? मी आता वैकुंठाहून आलोय. भगवंत काय करत आहेत? अरे काय सांगू तुला, भगवंत जे आहे ते सुईच्या छिद्रामधून हत्ती पलीकडे घालवत आहेत. दोरा नाही, पण हत्तीला घालवायला. तो पंडित म्हणतो काय शक्य आहे? असं शक्य आहे का कधी? सुईच्या छिद्रातून कधी हत्ती जाईल का? नारद म्हणजे काहीतरी कसं थापा मारू नका, ऐक ना, आपल्या प्रचलित भाषेत काहीतरी पुढे सोडू नका उगाच. असं शक्य आहे का कधी? माझा नाही विश्वास म्हणतो. तिथून नारद मुनी उठतात आणि मग ओळखतात, हा का भगवंत आपण जाऊ शकत नाही. तिथून ते सरळ येतात त्या चर्मकाराकडे, त्या साधारण चांभाराकडे, जो काही शिकला नाही, त्याला काही माहिती नाही, त्याला पत्नी आहे, मुलं आहेत, कर्जबाजार आहे, त्याला नारदमुनी भेटतात. तो पण हरिनाम घेत आहे, चपला शिवत शिवत शिवत. तो नारदमुनींना प्रणाम करतो आणि म्हणतो, कशा आहात देवर्षी, या तुम्ही बसा, माझ्याकडे काय बसण्यासाठी स्वच्छ ठिकाण नाही आहे, परंतु तुम्ही ह्या चटईवरती बसा आणि मला काही भगवंताची वार्ता सांगा, भगवंत काय करत आहेत, तुम्ही वैकुंठाहून आलेले दिसतात. मग त्यावेळेला नारदमुनी म्हणतात, हो हो, भगवंताकडूनच आलोय मी, आणि भगवंत आहेत ना, ते सुईच्या छिद्रामधून हत्ती घालवत आहेत. आणि लगेच तो चर्मकार असतो, तो अत्यंत खुश होतो, प्रसन्न होतो, आनंदित होतो आणि नाचायला लागतो आणि भगवंताचं तो कीर्तन करायला लागतो. रामकृष्ण हरी, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तो नाचायला लागतो. तर नारद मुनी म्हणतात, अरे तुला पटलं? हो, का नाही पटणार म्हणतात, तुझा विश्वासही आहे गोष्टीवरती, भगवंत सुईच्या छिद्रातून हत्ती, हो माझा ठाम विश्वास आहे म्हणतो. कसं काय? इकडे या म्हणतो. हे झाड बघा, वडाचं झाड, ज्याच्या खाली मी बसलोय. हो. मग त्या झाडाचं बी, वडाच्या झाडाचं बी केवढं असतं तुम्हाला माहिती आहे ना? सीड केवढं असतं? हे झाड पहा. हा, या बीजामध्ये भगवंतांनी एवढा मोठा, भला मोठा वटवृक्ष सामावलेला आहे आणि त्याच्यामध्ये अनंत पुन्हा बियाणं आणि त्याच्यापासून अनंत वटवृक्ष या छोट्याशा बियामध्ये भगवंतांनी घालून ठेवलेत. तर त्या भगवंतांना सुईच्या छिद्रामधून हत्ती घालवायला काय अवघड आहे? त्यावेळेला नारद मुनी नाचायला लागतात, विठ्ठला 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 विठ्ठला. खरंच तुमचा विश्वास आहे भगवंतावरती. मग नारद मुनींना पटतं की खरंच तुम्ही वैकुंठाला जाऊ शकाल. अशी श्रद्धा हवी भगवंतावरती. श्रद्धावान अशा श्रद्धेने आपण जिथे कुठे असू तिथं भगवंताचं भजन केलं पाहिजे. मग तुम्ही स्त्री असाल, पुरुष असाल, अबाल असाल, वृद्ध असाल, आजारी असाल, शिकलेले असाल, अशिक्षित असाल, कुणी असाल, अशा श्रद्धेने भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. त्यामुळेच जे मोठे मोठे संत आहेत, जरी महिला होत्या, जसे जनाबाई असेल वगैरे, काय कार्य करत होते ते घरामध्ये? गवऱ्या थापणे, शेण काढणे, गायीची धार काढणे, स्वयंपाक करणे, अशा गोष्टी करून ते संत झाले, महंत झाले, वैष्णव झाले. परंतु त्यांचं चित्त भगवंताच्या नामामध्ये लागलेलं होतं आणि तसं करत असताना भगवंतावर विश्वास होता
अविश्वास कधी त्यांनी दाखवला नाही. म्हणजे काय, जीवनात जी संकट पण येतील, जसं कुंती देवीच्या जीवनात संकट आले, सुरुवातीला मी सांगितलं, तिच्यामध्ये सुद्धा त्यांनी त्या संकटामध्ये तिनं भगवंतावरती ध्यान केंद्रित केलं होतं. म्हणून तिच्या प्रार्थना मोठमोठे तथा परमहंसानाम मुनीनाम अमल आत्मना, परमहंस आणि महान महान असे अमल असे मुनी त्यांनी सर्वसंग परित्याग करून भगवंतावरती ध्यान केलंय, ते सुद्धा कुंती महाराणीच्या प्रार्थना, एक वयस्क स्त्री, प्रचंड लवाजम्यासहित कुटुंब कबिल्यासहित भगवंताच्या चरणी समर्पित झालेली स्त्री, तिच्या प्रार्थना हे सगळे लोक पाठ करत आहेत. तर भक्ती, भगवंतावरती ध्यान करणे कुणालाही बंधन नाही, फक्त एकच अट आहे, श्रद्धेने श्रद्धावान भजन केलं पाहिजे, हरिनाम आणि हरिकथा. श्रद्धा म्हणजे काय, तर कृष्णदास कविराज गोस्वामी चैतन्य चरितामृत या नामक ग्रंथामध्ये चैतन्य महाप्रभूंच्या जीवन चरित्रामध्ये सांगतात, श्रद्धा शब्दे विश्वास पोहे सुदृढ निश्चय, कृष्ण भक्ती कोइले सर्व कर्मकृत होय. श्रद्धा म्हणजे काय, एक सुदृढ विश्वास पाहिजे की कृष्ण भक्ती केली, मी श्रवण कीर्तन केलं भगवंताविषयी, हरिनाम जर घेतलं, हरिकथा जर ऐकलं, तर माझे सर्व काही अनुष्ठान पूर्ण होतात, सर्व काही अनुष्ठान पूर्ण होतात. सर्वं करोति निश्चिद्रम अनुसंकीर्तनम तव. शुक्राचार्य सांगतात 8व्या स्कंदामध्ये भगवान वामन देवांना की हरिनाम जर घेतलं तर सगळे अनुसंधान होऊन जातात, सगळे अनुष्ठान, सगळे कर्मकांड, सर्व ताप त्रयोग समाधी सगळं काही होऊन जातं, तपस्या यज्ञयाग हवन सगळं त्याच्यामध्ये येऊन जातं केवळ हरिनाम संकीर्तन केल्यामुळं. सर्वं करोति निश्चिद्रम, सगळं काही निश्चिद्र होऊन जातं, सगळं काही त्रुटीरहित होऊन जातं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, न लगे सायास जावे वनांतरा. एखाद्या अष्टांग योगासारखं वनात जायची गरज नाही, सुखी येतो घरा नारायण. भगवान नारायण घरामध्ये येतो आपल्या, आपण जर नाम संकीर्तनांनी नवविधा भक्तीचं पालन श्रद्धापूर्वक केलं तर. लाव लिजाव टिमकी बजाव थुका पॉलिश नाही, माहितीये तुम्हाला, म्हणजे उगाच करायचं, थोडंफार इकडे केलं, करतोय की आम्ही 24 तास नामस्मरण चालू आहे. अहो माळेवर जप करा, 16 माळा करा, नाही चालू आहे आमचं चालू आहे, पण करत काहीच नाही. मनात देव पाहिजे, तोंडावर कशाला आणायचं, बोलून कशाला दाखवायचं. असे थोतांड वाजवणारे धार्मिक लोक बरेच असतात. अरे जर तुमचं प्रेम आहे तर व्यक्त करा ना, जसं आपण बायकोला म्हणतो, पत्नीला म्हणतो आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, पण 15 वर्ष झाली एक साडी आणून देत नाही, एक बांगडी घेत नाही, तर त्याला आय लव्ह यू म्हणतात. तुझं प्रेम व्यक्त करून दाखव ना, नुसतं आय लव्ह यू म्हणते, बायको राहील का त्याच्याजवळ? तुम्ही म्हणता भगवंतावर प्रेम आहे, भगवंतावर प्रेम आहे, भगवान, अरे व्यक्त करून दाखव ना, नंतर भगवंत तुझ्यावर राहणार नाही. ते प्रेम व्यक्त झालं पाहिजे आपल्या क्रियांमधून, कार्यकलापातून, आपल्या ऍक्शन्स मधून. आणि हे कसं शक्य आहे, आपल्यासारखा सर्वसाधारण व्यक्ती सुद्धा वैष्णवांचा संग केला तर सर्वश्रेष्ठ जो योगी आहे, योगी नाम अपि सर्वेषां मदगते नंतर आत्मना श्रद्धावान भजते यो माम. यो श्रद्धापूर्वक माझं हे करतो, समययुक्त तमो मत 6.47 शोध श्लोका. तर हा जो 6व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे 47, हा श्लोक याचं तात्पर्य हे आहे की सर्वश्रेष्ठ योगी, ध्यान योगी जर व्हायचा असेल, योगी नामपि सर्वेषां, सर्व योग्यांमध्ये मदगतेनंतर आत्मना, अंतःकरणातून श्रद्धेने माझं भजन करा, तर तो सर्वश्रेष्ठ योगी होतो. म्हणूनच या सर्व महिलांची उत्तरादेवी, द्रौपदी माता, कुंती माता, जनाबाई आणि अनेक पिंगला, 11व्या स्कंदातील पिंगला देवी, या सर्वांचं वर्णन शास्त्रामध्ये काय येतं, साधू संत त्यांना नमन का करतात? कारण या लोकांनी, महिलांनी सुद्धा, मी सांगतो, या लोकांनी श्रद्धेने भगवंताचं भजन केलंय आणि हे सर्वश्रेष्ठ योगी आहेत. भगवंताच्या या वचनानुसार 6व्या अध्यायाच्या 47व्या श्लोकानुसार हे सर्वश्रेष्ठ योगी आहेत. याच्यापेक्षा वरती कोणी नाही. जसे वृंदावनातील गोपी आहेत, ह्या वृंदावनातील गोपी गायीची धार काढणे, गायीच्या गौऱ्या लावणे, शेणी लावणे, त्यांचे वासरं सांभाळणे, त्यांची मुलं सांभाळणे,
त्याचा गोठा साफ करणे, गोपी असून सुद्धा उद्धव सारखा व्यक्ती म्हणतो, आसा महो चरण रे नुजुषाम अहंशाम वृंदावने किमपि गुलमलतौषधीनाम या दुस्तजम स्वजनमारे प्रथम हित्वा भेजुर मुकुंद पदवीम श्रुतिभीर विमुद्याम. मी त्या गोपींच्या चरणाची धूळ माझ्या डोक्यावरती घेऊ इच्छितो. जो उद्धव आज बद्रीनाथ मध्ये आहे, जे उद्धव बृहस्पतींचे शिष्य आहेत, एवढे महान विद्वान व्यक्ती गोपींच्या एका या महिलांच्या चरणाची धूळ आपल्या डोक्यावरती का घेऊ इच्छितात? कारण श्रद्धावान भजते. हे सर्वश्रेष्ठ योगी आहेत. हे चैतन्य महाप्रभू म्हणतात, आराध्यो भगवान ब्रजेश तनया. आराधनाच करायची तर ब्रजेश तनय श्रीकृष्ण भगवंताची आराधना करावी. रम्य काचित उपासना ब्रजवधू वर्गेन वा कल्पिता. चैतन्य महाप्रभू हे टॉपमोस्ट संन्यासी होते. स्त्रीचं नाव सुद्धा ऐकत नव्हते आणि स्त्रिया त्यांना लांबून प्रणाम करायचे. फार कडक संन्यासी होते. हे संन्यासी श्री चैतन्य महाप्रभू आणि रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी सारखे गोस्वामी, हे गोस्वामींनी चैतन्य महाप्रभूंसारखे संन्यासी ते म्हणतात, व्रजवधू वर्गेन वा कल्पिता. व्रजवधू या वृंदावनातील गोपी जे आहेत, साधारण महिला जे आहेत, यांची भक्ती श्रेष्ठ आहे. हे मी म्हणत नाही, चैतन्य महाप्रभू म्हणतात. श्रीमद भागवतम प्रमाणममलम. श्रीमद भागवत म्हणताय, श्री चैतन्य महाप्रभोर मत इंदम तत्र आदरण पर. ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ आणखी काय असूच शकत नाही. हे सर्वश्रेष्ठ योगी आहेत. म्हणून कुंती माता ज्याप्रमाणे म्हणते की माझं मन तुमच्यामध्ये लागो, तुकाराम महाराज यासाठीच म्हणतायत, न लगे माझं मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. हे भगवंता, मला मुक्ती नको, धन नको, संपदा नको, मला संत संग द्या, जे संत तुमचं हरिनाम घेतात, हरिकथा करतायत आणि अशा प्रकारे तल्लीन आहेत. आणि हे योगी सर्वश्रेष्ठ आहेत, ज्या प्रकारे ह्या गोपी आहेत, असं चैतन्य महाप्रभू सुद्धा म्हणत आहेत. धन्यवाद. हरे कृष्ण.